खांद्यावरील उंचावलेला भगवा पताका, ज्ञानोबा तुकारामांचा अखंड जयघोष आणि उरी सावळ्या विठुरायाची आस अशा द्विगुणित आनंदात लाखो वैष्णवजन आळंदीहून पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी आता मार्गस्थ झालेत। यावेळी आळंदी शहरातील ग्रामस्थ भाविक आपल्या लाडक्या माऊलींना निरोप देण्यासाठी थोरल्या पादुकांपर्यंत आले होते। तिथे आरती झाल्यानंतर माऊलींचा रथ पंढरीच्या दिशेने पुढे मार्गस्थ झाला। पंढरीकडे निघालेली माऊली आता तब्बल 33 दिवसांनी भेटणार, यामुळे ओलावलेल्या नयनांच्या कडा पुसत जड अंतकरणाने आळंदीकरांनी माऊलींना पुढील प्रवासासाठी निरोप दिला। आळंदी येथे गुरुवारी दिनांक 19 रोजी रात्री 11:15 दरम्यान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा माऊलींच्या जयघोषात प्रस्थान सोहळा पार पडला। श्रींच्या पालखीने मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून महाद्वारातून बाहेर प्रदक्षिणा मार्गे भराव रस्ता, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती, सावडी चौक, महाद्वार चौकातून दर्शन मंडप, आजोळखरी मुक्कामी पोहोचली। शुक्रवारी दिनांक 20 रोजी दर्शन मंडपात आजोळखरी माऊलींच्या अश्वांनी माऊलींचे 6:45 दरम्यान दर्शन घेतलं। त्यानंतर पालखी पालिका चौकापर्यंत खांद्यावर आणण्यात आली। श्रींच्या पालखीने श्रींच्या रथातून सकाळी 7:15 दरम्यान माऊलींच्या जयघोषात पुण्याकडे प्रस्थान केलं। खांद्यावर पताका, महिलांच्या डोईवर तुळशी वृंदावन, टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या विठ्ठलाच्या जयघोषात वारकरी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण झालंय। नगर परिषदेच्या वतीनं पालिका चौकात श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। दरम्यानच्या काळात सकाळपासून मोठ्या संख्येनं भाविक दिंड्यांसह बाहेर पडत होते। दिंड्यांचे ट्रक मध्यरात्री तर काही पहाटेच्या वेळी पुण्याच्या दिशेने सोडण्यात आले। दरम्यान आजोळखरातून पालखी बाहेर आल्यानंतर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव आणि रांगोळ्यांच्या पायघड्या करण्यात आल्या। सर्वच चौक आळंदीकर ग्रामस्थांनी खचाखच भरून गेले होते। पालिका चौक, जुना पूल, देहू फाटा परिसरात आळंदीकर ग्रामस्थ सोहळा पाहण्यासाठी जमले होते। एकामागून एक दिंड्या खांद्यावर भगवा पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या निनादात विठू नामाचा गजर करत पंढरीकडे निघाल्या, तर दुसरीकडे पालखीने इंद्रायणीवरील पूल ओलांडला। पंढरीकडे निघालेले माऊली आता तब्बल 33 दिवसांनी भेटणार, यामुळे आळंदीकरांचे अंतकरण जड झाले होते। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पाणी, बिस्किटे, पोहे, शिरा, भात, राजगिरा लाडू, चिक्कीचे वाटप करण्यात आले।